मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की काहीतरी खुशखबरी मला सांगायचे. गुड न्यूज सांगायची. गुड न्यूज माहिती का काय गुड न्यूज आहे? नाही माहिती मला पण आताच कळणार आहे. कोणीतरी तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. इधर आओ थोडासा. आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल की मला तुम्हाला काहीतरी गुड न्यूज सांगायची आहे. खूप 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 आनंदाची गोष्ट आहे. मी तर खूप खुश आहे बाबा. लय म्हणजे लय खुश आहे. माझं एक स्वप्न पूर्ण झालंय, जे की मी खूप 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 स्वप्न बघितलं होतं, त्या गोष्टीचं ते पूर्ण होणार आहे. आणि मी असं अजिबात नाही म्हणणार की मैंने सपनों में भी नहीं सोचा था ये हो सब हो जाएगा. सोचा था मैंने पण एवढा पटकन होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. पण हा, मी खरंच खूप खुश आहे. तर खरं सांगायचं आहे ना, तर 3 वर्ष झालं मी यूट्यूबला आहे आणि 3 वर्षापासून तुमच्यासोबत मी माझी सगळी जर्नी शेअर केली आहे. तर म्हटलं ही आनंदाची गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे. तर तुम्हाला तर माहिती, 2 महिन्यापूर्वी माझं लग्न झालं. ही पण माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज होती. आणि त्यानंतर ना मग मी गोव्याला शिफ्ट झाले. म्हणजे आयुष्यात मी कुठेही फिरले नाही ना, मला कोणी कधी फिरायला नेलं ना. मी शाळेतल्या सहलीला गेले कधीच नाही. असं चालता येत नाही, त्याच्यामुळं घरच्यांनी पण कधी नेलं नाही आणि शाळेतून पण कधी जाता नाही आलं. पण मी गोव्याला शिफ्ट झाले माझ्या नवऱ्यामुळे. मला गोवा बघायला भेटला. ही पण खरं तर दुसरी गुड न्यूजच आहे. पण आता त्याहूनही जास्त महत्त्वाची आणि खूपच 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 गुड न्यूज आहे. आणि मला खूप आनंद होते की मी तुम्हा सर्वांसोबत शेअर केलीच पाहिजे. कारण तुमच्या सर्वांसोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या तर मग ही ना का नाही करायची ना. मी जाम खुश झालोय. बोल ना मग काहीतरी. अजून मलाच कळलं नाही काय खुशखबरी होती. बोल आता. अरे मग काय खोट आहे का? होऊ शकत नाही. खरं तर हो. तर काय बोलू, मला काही सुचत नाही. पण खरं ना, म्हणजे मी अशी अपंग आहे आणि मला असं वाटलं नव्हतं की मी असं करेल काहीतरी किंवा नाही का, म्हणजे होईल माझ्याच्यानी. पण होतंय. आणि त्याची एक स्टेप सध्या मी केली आहे. आणि म्हणजे फर्स्ट स्टेप मी पूर्ण केली आणि आय होप की लास्ट स्टेपला पण आम्ही लवकरच पोहोचू. तर खूप खूप आनंद आहे. आणि ती आनंदाची गोष्ट अशी आहे की यूट्यूबला पेमेंटचं ऑप्शन म्हणजे बँक अकाउंट ॲड करायचं ऑप्शन आलंय. आता माझा झाला होता प्रॉब्लेम. एक मिनिट. मी ना पर्सोना थ्रू व्हेरीफाय केलं होतं माझं. तर तुम्हाला माहित नसेल तर सांगते. पर्सोना थ्रू जर व्हेरीफाय केलं तर तुमचा जो गुगल पिन आहे तो तुमच्या घरी येत नाही. त्यामुळे तुम्हाला काही कळतच नाही की आता कधी ॲडसेन येणार, कधी काय होणार, काय नाही, स्टेपच कळत नाहीत पुढं. कारण एकदा गुगल पिन आला ना की मग तुम्ही टाकता ते त्यात आणि झालं. मग तुमचे जेव्हा $100 पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला पेमेंट येणार असं असतं, जर गुगल ॲडसेन पिन घरी आला तर. माझा गुगल ॲडसेन्स पिन घरीच नाही आला. आता मला माहीतच नव्हतं हे ॲडसेन असं काय असतं, म्हणजे पर्सोना थ्रू केल्यावर असं काय असतं. सो मी पर्सोना थ्रू केलं होतं. माझे काही डॉलर बिलर म्हणजे होत होते. 46 वगैरे डॉलर झाले होते. तरी पण मला पुढंच काहीच नामोनिशान नव्हता. मला वाटत पण नव्हतं की आता पेमेंट वगैरे होईल. काहीतरी म्हटलं गणित आहे आपलं आणि चुकणार आहे, सगळं फेल जाणार आहे, एवढं मला कळत होतं. पण असं काही झालं नाही. मला बँकेचा ऑप्शन आला. बँक डिटेल ॲड करायचा ऑप्शन येतो, नंतर येतो. मग तुमचे $50-60 पूर्ण झाले ना की मग बँक डिटेल ॲड करायचा ऑप्शन येतो. आणि मग तेव्हा आता म्हणजे आत्ताशी कुठं मला तो बँक डिटेल ॲड करायचा ऑप्शन आला आहे. पण माझा प्रॉब्लेम होत होता की बँक डिटेल ॲड कसं करायचं, कुठं करायचं. परत ते टॅक्स फॉर्म असतो तो पण कधी भरता येत नव्हता वगैरे. तर फायनली ते सगळं मी केलं आहे. आणि आम्ही एक स्टेप पूर्ण केली यूट्यूबर बनण्याची किंवा यूट्यूबला पेमेंट घेण्याची. पेमेंट तर काही आलं नाही अजून, पण आता एक स्टेप पूर्ण झाली. पेमेंट पण लवकरच येईल, 2-3 महिन्यात तरी येईल. मी सांगणं मला जेव्हा माझं येईल तेव्हा. तर माझं लग्न झाल्यापासून खरं तर माझे व्हिडिओ चांगले चालायला लागले. सो थँक्स टू यू. अब बोल आता काही. आनंद आहे गोष्टीचा. कौन है ये लोग, कहां से आते हैं? फक्त
हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ आहे. हा पण आमच्या ह्याच्यात काहीच नाही ना. मग मी माझ्याशी लग्न केलं म्हणून झालं, मी तुझ्या आयुष्यात आलं म्हणून झालं. काय गुण असतं काय कसं. मग पायगुण आहे बाबा खरंच माझ्या नवऱ्याचा. मला येत नाही पण ते असं येतच नाही. तर खरं लग्न आमचं लग्न झाल्यापासून आहे ना माझे व्हिडिओ जरा चांगले चालायला लागले, त्यामुळे मग जरा डॉलर वाढले आणि मग आता जाऊन मला कुठं तो ऑप्शन आलाय. मी तुम्हाला दाखवते, वाटलंच तर कोणाला माहिती नसेल ते पर्सोनाच्या थ्रू जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं तर कसं करायचं असतं. कारण आहे ना गुगल ॲडसेन्स पिन आल्यावर कसं व्हेरीफाय करायचं हे सगळे माहिती ती यूट्यूबला. पण पर्सोनाच्या थ्रू जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं असेल प्रस्तुती मार्गे हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? प्रस्तुती म्हणजे काय माहिती, डिलिव्हरी. जय महाराष्ट्र. चालू दे तुमचं. पर्सोनाच्या थ्रू जर व्हेरिफिकेशन केलेलं असेल ना तर माहितीच नाही यूट्यूबला की कसं करायचं काय करायचं. आणि माझा अवतार असा एवढा खराब झाला आहे कारण आम्ही ना आताच बाहेर जाऊन आलोय म्हणून. सो मी तुम्हाला दाखवते ते कसं करायचं काय करायचं. तर मोबाईलची स्क्रीन मी रेकॉर्ड तर बघा आता इथं मी मोबाईल रेकॉर्ड सुरू केलेलं आहे आणि इथं मला ना एक हे येत होता, म्हणजे तुम्हाला माहिती असेल का माहीत नाही मला, पण गुगल ॲडसेन्सचा ईमेल किंवा यूट्यूब चॅनलचा ईमेल आणि गुगल ॲडसेन्सचा ईमेल हा वेगवेगळा असायला पाहिजे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे तुमची जे महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं पेमेंट होणार आहे, तुमचं पेमेंट इतकं झालं आहे इतकं असं काही जे काही महत्त्वाचे मेल्स असतात ते दुसऱ्या मेलवर आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ना एक दुसरा मेल पण तिथं ॲड करायचा असतो आणि तो मी आतापर्यंत केला नव्हता. आणि आता इथं बघा मला तो मेल येतो आहे, म्हणजे तिथं असं नोटिफिकेशन येत होतं, त्यातून तर मी केलं की ईमेल की पुष्टी करे म्हणजे दुसरा एक ईमेलमधून टाका. मी हिंदी केली होती ना लँग्वेज म्हणून, पण ते काय माझ्याच्याने झालं नाही. मी इतकं ट्राय केलं लय ट्राय केलं, म्हणजे सगळीकडून क्रोममधून केलं, दुसऱ्या फोनमधून केलं, टॅबमध्ये मी ईमेल ओपन केला तो पण काहीच झालं नाही. तो त्याच्यानंतर मग मी सोडून दिलं ते आणि मग गुगल ॲडसेन्सला आले. तर गुगल ॲडसेन्समध्ये ही सगळी प्रोसेस करायची आधी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही क्रोममधनं गुगल ॲडसेन्स लॉग इन करायचं असतं आणि डेस्कटॉप साईट ऑन करायची म्हणजे लॅपटॉपसारखं ते काम करतं. सो त्यानंतर तुम्ही तुमच्या गुगल ॲडसेन्समध्ये गेलात की तुम्हाला बघा जसं मी सांगितलं तसं जाता मी विसरून गेले ती सेटिंगमध्ये पेमेंट आणि पेमेंटमध्ये पेमेंट इन्फोमध्ये जायचं. त्याच्यानंतर इथं सगळी तुमची माहिती येते ती मी काय दाखवत नाही, म्हणजे आपल्या यूट्यूबच्या इथं बघा युनायटेड स्टेट टॅक्स फॉर्म असं तुम्हाला तिथं दिसलं असेल तर तेवढा भरायचा, म्हणजे त्याच्यावर ओपन करायचं. ओपन केलं की बघा हे आलं. त्याच्यानंतर ना ते तुम्हाला विचारतं की व्हेरीफाय करायला होतं नक्की तुम्हीच आहे की दुसरं कोणी तुमच्याऐवजी करते. तर तुमच्या फोनचा किंवा ईमेलचा काहीतरी पासवर्ड वगैरे तुम्हाला ते इथं विचारतं. त्याच्यानंतर ना त्याचा पासवर्ड टाकायचा किंवा व्हेरीफाय करायचं आणि त्याच्यानंतर बघा मग तुम्हाला इथं असं हे दिसतं. आणि मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवलेली स्क्रीन रेकॉर्ड करून, त्याच्यामुळे तुम्हाला ते कळलं. W8BEN हा टॅक्स फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर तिथं ओपन केलं की तो नंतर तुम्हाला असं टॅक्स आयडेंटिटी म्हणून एक ऑप्शन आहे, तिथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं जे तुमच्या पॅन कार्डवर आहे. इथं पूर्ण नाव टाकायचं आहे, मी तुम्हाला दाखवलेलं नाही फक्त बाकी मी टाकले. आणि इथं तुमची कंट्री हे करायची सिलेक्ट करायची. तर आपला इंडिया आहे म्हणून आपण इंडिया सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर ना तिथं येतं पॅन कार्डचं ऑप्शन, फॉरेन टीन म्हणून काहीतरी येतं. तर ते आपल्याला वाटतं की फॉरेन बिरेन कशाला आहे, पण ते तसं नाही, तर ते आपला पिनच आहे, म्हणजे आपला जे पॅन कार्डचं असतं ना तो पिन टाकायचा. त्याच्यानंतर परत नेक्स्ट केलं की येतो ॲड्रेस. आता मी इथं ॲड्रेस तुम्हाला माझा दाखवला नाही आहे, सगळा डायरेक्ट ॲड्रेस टाकला की इथं बघा नेक्स्ट येते. नेक्स्ट केलं की टॅक्स ट्रेडी म्हणून येतं आणि त्याच्यानंतर इथं एस करायचं खालच्या याला आणि तिथं टिक करायचं आणि परत आपलं इंडिया सिलेक्ट करायचं. आता इथं बघा हे जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यात सगळं बघून घ्यायचं आहे नक्की. आर्टिकल अँड पॅराग्राफमध्ये तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे मी सगळं दाखवते, तुम्ही तसं बघून घ्या किंवा असं स्क्रीननं थांबून बघून घ्या. हे मी सगळं यूट्यूबवरनं बघितले आणि ChatGPTला पण विचारून बघितले. सो म्हणून मी तसं भरलं आहे. तर तुम्ही पण तसं भरू शकता आणि नाहीतर तुम्ही स्वतः पण यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघू शकता. पण मी पण यूट्यूब व्हिडिओवरनंच बघितले. तर बघा हे असं सगळं सिलेक्ट करायचं आहे जसं मी तसं सांगितलं आहे. शक्यतो सगळं वरचंच ऑप्शन आहेत एक नंबरचे. तर ते सिलेक्ट करायचे आणि प्रत्येकाला टिक पण करत जायचे आणि नेक्स्ट करायचे. आता परत दुसरा फॉर्म ओपन होईल, तिथं पण तुमचे ॲड्रेस वगैरे तुम्हाला सगळं तिथं दिसेल आणि त्यानंतर इथं खाली नो करायचं, तिथं टिक करायची आणि परत नेक्स्ट करायचं. त्यानंतर आता तुम्हाला आलं आहे
डॉक्युमेंट्स कसे पाहिजे तुम्हाला, मेलनी पाहिजे की पेपरलेस पाहिजे, तर मेलनीच करायचं आहे. जसं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, मी तसंच केलं आहे. आणि मी ChatGPTला पण विचारलं होतं, तर तिने जसं सांगितलं मी तसंच केलं आहे. तर तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवून हे करू शकता, नाहीतर मग तुम्ही तुमच्या दुसऱ्या कोणाला ज्याला फॉलो करताय वगैरे त्याला करू शकता. त्याच्यानंतर इथं तुम्ही आयडेंटिटी करायची की मी स्वतःचे, आणि तिथं तारीख टाकायची जी की ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय वगैरे, त्याचं काय एवढं महत्त्वाचं नसतं. आणि तिथं खाली येस करायचं, हे मीच आहे किंवा मला काय पेएबल अमाऊंट वगैरे मी देते. तर असं आहे. आणि असं झालं की तुमचा टॅक्स फॉर्म भरला जातो. लास्ट एंडिंग हो काय मग बोल ना, बोला ना. हो आनंद या गोष्टीचा मेहनतीचं फळ भेटलंय. एवढं जीव आले आणि काय बोलताय तुम्ही. आनंद या गोष्टीचा मेहनतीचं फळ भेटतंय तुम्हाला. फळ नाही भेटत आहे अजून. भेटेल ना कधी न कधी आज नाही उद्या. हां. तर असं होतं हे बघा, अशी प्रोसेस असते ती सगळ्यांनी करायची असते. टॅक्स फॉर्म वगैरे भरायचाच असतो, नाहीतर पैसे नाही येत का असं काहीतरी आहे, असं मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं. बाकी काय आपल्याला माहिती नाही जास्त. जेवढं माहिती तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आणि टॅक्स फॉर्म भरताना काही अडचण पण येऊ शकतात. सो असं जर तुम्ही भरलं तर काही मग प्रॉब्लेम येणार नाही. आणि हां, ते भरताना क्रोममधून भरायचं हे मी तुम्हाला सांगितलं असेल. ओके, सो असा होता आपला व्लॉग. आय होप तुम्हाला ही गुड न्यूज आवडली असेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन बोला सगळ्यांनी. आणि माझा व्हिडिओ शेअर करत जा, बघत जा पूर्णपणे. आणि मला पण काँग्रेस करा. आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला वगैरे पण शेअर करत जा, त्यांना पण सांगा माझं चॅनल बघायला. आणि थँक्यू सो मच. बाय बाय.